अध्याय 3 पळणीस्वामींचे दर्शन व कुकुटेश्वरास भेट. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या नित्य नामस्मरणाचा महिमा या अध्यायात सांगितलेला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे मी विचित्रपुराहून निघालो. चिदंबरामधील परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी माझे मन उत्सुक होते. माझा प्रवास 3 दिवस आनंदाने चालला होता. न मागता मला अन्न मिळत होते. मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती. 4थ्या दिवशी एका ब्राह्मणाच्या उंबऱ्यासमोर उभे राहून मी भिक्षा मागितली. घरातून अतिशय क्रोधित झालेली स्त्री बाहेर आली आणि इथे अन्न नाही असे जोरात ओरडली. मी थोडा वेळ तसाच घराबाहेर उभा राहिलो. घरातील गृहस्थ बाहेर आल्याने म्हणाले, अतिथींचे आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य इतका मी भाग्यवान नाही. माझी बायको महाकजाग आहे. ती संतापली असता माझ्या डोक्यावर मातीची मडकी फोडते. त्या बाबतीत माझी पत्नी आणि गुरुपत्नी एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवतात. तथापि एक फरक आहे. फुटलेल्या मडक्यांची किंमत माझी पत्नी माझ्याकडे मागते, पण गुरूंना त्या बाबतीत छळत नाही. आता माझ्या डोक्यावर काही मडकी फुटली आहेत. आमच्या घरात अन्न पाण्याची वानवा नाही, पण मी त्वरित त्या फुटलेल्या मडक्यांच्या किमतीची भरपाई केलीच पाहिजे. ते मला त्रासदायक आहे. धार्मिक कार्यांमध्ये संभावना म्हणून वाटले जाणारे थोडे पैसे मला आज मिळाल्यास त्रासाचे कारण नाही. ते शक्य नसल्यास मी कोणाकडून तरी उसने घेतलेच पाहिजे. संभावनांमधून जेव्हा पूर्ण पैसे मिळतील तेव्हा मी ते परत केलेच पाहिजेत. संभावनेच्या मार्गाने मिळालेल्या पैशातील काही भाग मी कर्ज फेडण्यासाठी वापरतो आणि उरलेले तिच्या हातात देतो. ही पद्धत काही काळ चालू राहिली. सांप्रताच्या काळात ती संभावनेची संपूर्णच रक्कम घेऊन टाकते. त्यामुळे कर्ज फेडण्यास कोणताच मार्ग नाही. माझी स्थिती माहीत असणारे लोक मला कोणतेही कर्ज देण्यास पुढे येत नाहीत. ते मला विचारतात, तू कर्ज फेडशील कशी? संभावनांमधून मिळालेल्या पैशातून तू कर्ज फेडशील असा विचार तू करत आहेस का? आता तो मार्ग बंद झाला आहे. मी श्रीमंत असल्यामुळे मला कुठलेही दान देत नसत. उलट पक्षी ते माझी चेष्टा करत. आता मला फुटलेल्या मडक्यांची किंमत द्यायलाच हवी. तुला धारदारपणे रागावल्यावर माझ्या बायकोने मला घरात बोलावणे म्हणाली, त्या रस्त्यावर एक यात्रेकरू आहे, त्याच्याबरोबर जा आणि कोणत्याही स्थळी दान मिळाल्यास ते आण. त्यानंतरच तुला अन्न मिळेल. नंतर बायकोच्या हाती खेळणे बनलेल्या त्या पतीने मला सांगितले की माझ्याबरोबर तो येईल. तो म्हणाला की त्या गावातील ब्राह्मणांनी सर्व घरे त्याला अतिशय चांगली माहीत आहेत आणि त्यांना जेवण आणि दक्षिणा मिळू शकेल. मी आश्चर्यचकित झालो. श्रीपाद श्रीवल्लभा, काय ही भयंकर परीक्षा, असा मी विचार केला. त्या ब्राह्मणासमवेत मी त्या गावातील प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी गेलो. कोणीही जेवण दिले नाही वा कोणतीही आर्थिक मदत देण्याची वाच्यता केली नाही. नंतर माझ्याबरोबर आलेल्या त्या ब्राह्मणाने विलाप केला, आतापर्यंत मीच फक्त अभागी होतो. माझ्याबरोबर आल्याने तुमचे भाग्यही लोपले आणि तुम्हीसुद्धा अभागी झालात. नंतर मी त्याला सांगितले, श्री दत्तात्रय सर्व शक्तिमान भगवान असून सर्व प्राणीमात्रांना ते अन्न पुरवतात. या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ नावस्वरूपात पुरवपुरात राहत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी मी तिकडे जात आहे. त्यानंतर औदुंबर वृक्षाखाली बसून त्यांच्या नावाने पठण करूया. श्री दत्तांच्या दयेवर हे सोडून देऊया असं शंकर भट्ट त्याला म्हणालेले आहेत. आता अध्याय सोपा होता. आतापर्यंत जे वाचले ते तुम्हाला लक्षातच आलं असेल. तो ब्राह्मण त्यावर संमत झाला. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. अतिशय क्षीण आवाजात आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या नावांचे पठण करीत होतो. श्रीपादांच्या नावाने आमचे पठण चालू असताना राजाचे दूत आमच्याजवळ आले आणि म्हणाले, महोदय, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले. राजासाहेबांनी तुम्हाला त्वरित घेऊन या अशी आज्ञा केली आहे. त्यामुळे कृपया आपण आमच्याबरोबर चलावे. राजाच्या नोकरापासून आमची दयनीय अवस्था मी लपवू शकलो नाही.
मी सांगितले, मी एकटा येऊ शकत नाही. माझ्याबरोबर माझ्या सोबत्यालासुद्धा घेतलेच पाहिजे. राजाच्या नोकरांनी ते मान्य केले. घोड्याच्या पाठीवर बसून मोठ्या आदराने ते आम्हाला घेऊन गेले. ते पाहून अग्राह अग्राह अग्रहारातील रहिवाशांनी आश्चर्याने नाकावर बोटे ठेवली. महाराज म्हणाले, महात्मा, तुम्ही थोर विद्वान आहात हे माहीत असूनसुद्धा मी तुमचा सत्कार न करता तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवले. तुम्ही गेल्यावर राजपुत्र बेशुद्ध पडला. आम्ही त्याची अनेक प्रकारे सेवा केली. खूप वेळानंतर त्यांनी आपले डोळे उघडले आणि श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, दत्तदेव दिगंबरा असे तो म्हणू लागला. खूप उंच आणि अत्यंत देखणा 16 वर्षाचा योगी अवतीर्ण झाला आणि त्याने पवित्र रक्षा त्याच्या मुखात टाकली असे राजपुत्राने सांगितले. तो योगी कोण आहे? त्याचे निवासस्थान कोठे आहे? श्री भगवान दत्त आणि त्या योग्यामध्ये काय नाते आहे? कृपा या सांगा. आता बघा, गोष्ट अशी की ह्या शंकर भट जेव्हा त्या तिथून निघून गेले त्यानंतर इथे काय घटना घडली, तर तो राजपुत्र हा बेशुद्ध पडला आणि नंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी जे काही सांगितलं की तिथे 16 वर्षाचा योगी अवतीर्ण झाला आणि त्यांनी पवित्र रक्षा त्याच्या मुखात टाकली असे राजपुत्राने सांगितले. तर तो योगी कोण आहे असे ते राजा आता शंकर भटांना विचारत आहे. मी नम्रपणे असे म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा मी कोणत्या पद्धतीने वर्णन करू? ते साक्षात भगवान दत्ताचे अवतार आहेत. श्रीकृष्णाच्या अवताराप्रमाणे त्यांच्या अवताराचे स्वरूप अत्यंत असामान्य आहे. मी त्यांच्याबद्दल ऐकलेले अत्यल्प आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी कुरवपूरला जात आहे. मार्गात मी पवित्र स्थळे, पवित्र लोकांचे दर्शन घेत आहे. विचित्रपुरातील विद्वान लोकांना या विचित्र घटनेचा विस्मय वाटला. राजाचा स्वभाव चांगला झाला. त्याची त्रासापासून सुटका झाली आणि युवराजाचा मुकेपणाही त्याच्या 40 दिवसाच्या अनुष्ठानामुळे दूर झाल्याने श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची अनेक प्रकारे स्तुती केली. सुवर्णदान देऊन राजाने माझा सत्कार केला. राजाचे राजगुरू म्हणाले, महोदय, इतक्या दिवसांनी माझा ज्ञानोदय झाला. विष्णूला दूषणे देऊन शैवपंथीय आणि शिवाला दूषणे देऊन वैश्यपंथीय फक्त पाप गोळा करत आहेत. त्यातून कोणताच उद्देश सफल होत नाही. आम्ही देवाला दूषणे दिल्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे त्रास अनुभवास आले. जाणता अजाणता आम्ही भगवान दत्ताला संतुष्ट करण्यासाठी 40 दिवस अनुष्ठान केले आणि आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आता काय झालं की राजाने जेव्हा 40 दिवस अनुष्ठान केलं त्याच्यानंतर तो राजपुत्र आता बरा झालेला आहे आणि स्वतः श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याच्या मुखामध्ये येऊन रक्षा टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला आता जो राजपुत्र मुका होता तो आता बोलू लागलेला आहे. आणि राजगुरूसुद्धा काय म्हणत आहेत श्रीपाद श्रीवल्लभ की तुमच्यामुळे आमचा ज्ञानोदय झालेला आहे. आणि कसं असतं, आपण कोणत्या तरी एका देवाला मानत असतो. म्हणजे काही जण विष्णूला मानतात, तर काही जण शिवाला मानतात. तर वैष्णवपंथीय जे होते ते काय करायचे, शिवाला दोष द्यायचे आणि जे शिवपंथीय होते ते विष्णूला दोष देत राहायचे, म्हणजे निंदा करत राहायचे. पण तुम्ही कोणालाही माना, त्या देवाची तुम्ही भक्ती करा, पण दुसऱ्या देवाला देवाची निंदा करणं, दोष देणं असं नाही. म्हणजे आपलं जर आपण ज्या देवाची भक्ती करतो, मग ती कोणताही देव असू दे, त्याची जर आपण भक्ती करतोय, म्हणजे असं नाही की दुसऱ्याच्या ज्या मान्यता आहेत त्या मान्यतांना आपण दूषणं देत बसायची, त्यांचं चुकीचं हे सांगत बसा. आणि हे सगळं केल्यामुळे त्या राजवैद्यांना आणि त्या लोकांना तो त्रास भोगावा लागत होता. पण दत्तात्रयांचं 40 दिवसांचं अनुष्ठान केल्यानंतर त्यांचा तो त्रास संपलेला आहे. आम्ही त्यांचा निरोप घेतल्यावर माधव नंबूद्रींनी आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला. तर तिथे त्यांनी त्या विचित्रपुरावरून त्या सगळ्यांचा जेव्हा निरोप घेतला तेव्हा माधव नंबूद्री म्हणून एक होते, त्यांनी त्यांच्यावर येण्याचा मनोदय व्यक्त केला आणि आम्ही संमती दिली. आम्ही तिघे गावात पोचलो. अग्रहारच्या ब्राह्मणामध्ये आम्ही त्या राजाने देऊ केलेले सोने वाटून टाकले. आता त्यांनी काय केलं, त्या अग्रहारचा जो ब्राह्मण होता त्या दोघांनी काय केलं, त्यांना जे मिळालेलं सोनं होतं ते त्या दोघांना त्याला वाटून टाकले
आणि सोन्याच्या प्राप्तीनंतर माझ्या मित्राच्या भांडकुदळ बायकोने आम्हाला अन्न दिले. नंतर ती श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त बनली. आपला भांडकुदळ स्वभाव सोडून ती सात्विक झाली. तर जी भांडकुदळ बाई होती तिच्या नवऱ्याने ते आणलेलं सोनं नाणं जे काही होतं त्या ब्राह्मणाने ते आपल्या पत्नीस दिले आणि त्याच्यानंतर त्या ब्राह्मण पत्नीचा सुद्धा स्वभाव बदलला आणि ती श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती करू लागली. मी आणि माधव नंबूद्रींनी चिदंबरमकडे कूच केली. धर्मशास्त्र अय्यप्पा देवाच्या आर्यपदासाठी अगस्ती ऋषींनी गोदावरी मंडळातील ख्याली या गावाचे रहिवासी असणाऱ्या परब्रह्मशास्त्रींना पण घेतलं. मलय देशावर मलय म्हणजे काय, आधुनिक केरळ राज्य करणाऱ्या राज्यघराण्यातील गंटूर च्या नंबुरू गावाच्या वैदिक विद्वानांना कालांतराने आमंत्रण देण्यात आले. अनेक ब्राह्मणांची नंबूर सोडले आणि मलय देशात वैदिक ज्ञानाचा प्रसार केला. त्या लोकांना नंबूद्री ब्राह्मण असे संबोधले जाते. आता बघा, हे नंबूद्री ब्राह्मण म्हणजे कोण, त्याचा इथे उल्लेख आहे आणि त्याच्यापैकी ते माधव नंबूद्री. आदिशंकरांचे पूर्वज हे नंबूरचेच होते. धार्मिक व्रते, परंपरा, शिस्त व श्रद्धा, मंत्र, तंत्र, यंत्र या विधानातील प्रावीण्य यासाठी नंबूद्री ब्राह्मण प्रसिद्ध आहेत. परंतु माधव नंबूद्री हा निरक्षर होता. तर नंबूद्री ब्राह्मणांची जी वैशिष्ट्य होती ती इथे सांगितलेली की किती हुशार होते. ते आदिशंकराचार्यांचे जे वंशजच होते. आदिशंकराचार्यांचे जे पूर्वज होते ते नंबूरचेच, म्हणजे ते नंबूर या गामातलेच होते. पण हा जो माधव नंबूद्री आहे तो काय होता, निरक्षर होता. काही ब्राह्मणांच्या घरी तो आचारी म्हणून काम करून जीवन कुंठत होता. बालपणीच तो माता पित्याच्या छत्रास मुकला. जवळच्या नातेवाईकांनी त्याला मदत केली नाही. त्याची भगवान दत्तात्रयांवर अढळ श्रद्धा होती. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराविषयी ऐकल्यावर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर त्यांचे दर्शन घेण्यास तो उत्सुक होता. आता माधव नंबूद्रीविषयी थोडीशी माहिती सांगितली. माधव नंबूद्री हा नंबूर घराण्यातला होता. पण काय झालं, त्याचं बालपणीच लहान असतानाच त्याचे माता पिता निर्वतले. त्यामुळे म्हणजे आईवडील त्याचे खूप लवकर गेले. त्यामुळे आणि नातेवाईकांनी पण त्याची तशी काळजी केली नाही, त्याला काही मदत केली नाही. त्यामुळे तो निरक्षर राहिला. त्याला जे ब्राह्मणांस मिळावयास हवे होते ते धडे मिळाले नाहीत आणि पुढे तो आचार्याचे काम करू लागला. आणि त्यालाही दत्तात्रयांवर त्याची सुद्धा अपार श्रद्धा होती. तर चिदंबरमच्या शेजारी महान सिद्ध होते असे आम्ही ऐकले. डोंगरामध्ये एकांतवासात राहणाऱ्या श्री पळणीस्वामी या वृद्ध महात्म्याची आम्ही भेट घेतली. गुहेच्या द्वाराजवळ जातात पळणीस्वामींनी आम्हाला बघून, माधवा, शंकरा, दोघे मिळून आलात, आमचे अहोभाग्य असे म्हटले. परिचय नसताना आम्हास नावाने हाक मारणारे ते सिद्ध महात्मे आहेत हे आम्हाला जाणवले. दयाघन श्री स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. या शरीराचे वय 300 वर्षे आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा 300 वर्षे राहावे ही अशी श्रीपादांची आज्ञा आहे. जीवनमुक्त झालेले जनन मरण रूपसृष्टीक्रमाला अतीत असलेल्यांना सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा झाल्यास परत यावे लागते. समस्त सृष्टीचा चालविणारा महासंकल्प श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने अवतरला आहे. उच्च प्रांतातील सूक्ष्म लोकामध्ये ते नेहमीच उतरून येतील. मानव रूपात येणे खरे तर दुर्मिळ आहे. त्याचा व्यापक योग अवतार आहे. भक्तांच्या रक्षणासाठी त्यांचा आशीर्वाद, अमर्याद शक्ती, त्यामुळे अनेक अंशावतार नेहमी या पृथ्वीवर होतील. पुढे पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, तू विचित्र पुराणात कणाद ऋषी महर्षी यांचा कणसिद्धांताचा उल्लेख केला असतास, कृपया सविस्तर सांग. आता काय झालं आहे की जे काही आहे, आता इथे जे चिदंबरममध्ये ते आल्यावर
ते पळणीस्वामींच्या आश्रमात गेलेले आहेत आणि पळणीस्वामींनी त्यांना हाक मारलेली की अरे शंकरा माधवा. बघा आता नावं पण कशी, आता दोघांची जोडी कशी झाली, शंकर आणि माधव, म्हणजे विष्णू आणि शिवाची जोडी, जी विष्णू आणि शिवाची नावं आहेत. तर ते दोघंही एकत्र आल्यामुळे त्यांनी अहोभाग्य असे म्हटले. आणि पुढे पळणीस्वामींनी त्यांना सांगितलं की मी या 300 वर्ष या देहात आहे. म्हणजे त्यांचा जो, म्हणजे बघा पळणीस्वामींचं वय किती होतं, आत्म्याचं नाही त्या शरीराचं वय त्यांनी सांगितलं. मी ह्या शरीराचं वय 300 वर्ष आणि मी 300 वर्ष या शरीरामध्ये आहे. आणि आता श्रीपाद श्रीवल्लभांनी आज्ञा केली की पुढच्या दुसऱ्या नवीन देहात प्रवेश केल्यावर पळणीस्वामींना त्या देहामध्ये सुद्धा 300 वर्ष राहायचं आहे. आणि पळणीस्वामींनी विचारलं, तर बघा जसं आता आपल्याला माहिती आहे त्या विचित्रपूरच्या राजाकडे गेल्यावर विचित्रपूरच्या राजाने त्यांना कणाद महर्षींचा सिद्धांत आणि एक चमक म्हणून दाखवण्यात आहे. तर चमक आता त्यांनी त्याचा अर्थ आपण पाहिला होता. तर कणाद ऋषींचा सिद्धांत काय सांगितलास तो तू मला सांग, असं कोणी सांगितलेलं आहे? श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेने जे आता आपला देह बदलणार आहे असे ते पळणीस्वामी त्यांनी हा प्रश्न शंकराला विचारलेला आहे, शंकर भटांना विचारला. आता शंकर भट त्यावर काय उत्तर देतात बघा. स्वामी मला क्षमा करा. कणाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताबाबतीत मला फार थोडी माहिती आहे. मी सांगितलेली माहिती ही माझ्या तोंडून विनाशायास वदवली होती. ते तर स्वामींना ज्ञात आहेच. करुणास्वरूप पळणीस्वामींनी कणसिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. आता बघा कसा संवाद आहे बघा. पळणीस्वामी जेव्हा शंकर भटांना विचारतात की तुम्ही तर कणाद ऋषींचा सिद्धांत सांगा. आता जर कणाद ऋषींचा सिद्धांत काय हे बऱ्याच जणांना इथे लक्षात आलं नसेल, तर जे कोणी सायन्सचे स्टुडंट असतील त्यांच्या लक्षात येईल की आपण जी ॲटॉमिक थेअरी जी म्हणतो, ॲटॉमिक, आता जे आपल्या ॲटॉमिक थेअरीमध्ये मांडलेलं आहे की आपला जे जुने ऋषी होते कणाद ऋषी, त्यांनी हा सिद्धांत त्यावेळेला मांडलेला होता, म्हणजे सांगितलेला होता. तो सिद्धांत काय, असं तू जो सिद्धांत सांगितलास तो पळणीस्वामींनी शंकर भटांना विचारलेलं. पण शंकर भट काय म्हणतात, आपल्याला तर सगळं ज्ञात आहे की मला याच्याविषयी खरंच खूप थोडी माहिती आहे. पण त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभांनी ते माझ्या तोंडून वदवून घेतलं आणि त्यांनी वदवून घेतल्यामुळे तसे ते माझ्या तोंडून बाहेर येते. तर तुम्हीच याची माहिती सांगा आणि तुम्हाला हे सगळं माहितीच आहे असं ते म्हणतात. म्हणजे मला काही त्याची जास्त माहिती नाही, हे तुम्हाला माहिती आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळेच मी तो कणाद ऋषींचा सिद्धांत सांगू शकलो. तेव्हा करुणास्वरूपी पळणीस्वामींनी आता तो सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली आहे. समस्त सृष्टीसुद्धा परमाणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. आता विद्युत शक्ती कशी उद्भवते, तर परमाणूंपेक्षा सुद्धा जे सूक्ष्म कण आहेत त्यामुळे ती उद्भवते. स्थूल सूर्याभोवती ग्रह हे आपल्या भिन्न कक्षेत परिभ्रमण करत असतात. त्याचप्रमाणे परमाणूपेक्षा सूक्ष्म असणारे कणसुद्धा त्याच्या केंद्रबिंदूस अनुसरून त्या विशिष्ट कक्षांमध्ये परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणीमात्रांचे समस्त भावोद्वेगांनी स्पंदने चालू असतात. त्या स्पंदनशील अशा जगात स्थिर असे काहीच नाही. बदल हा त्याचा स्वभाव आहे. क्षणोक्षणी बदलणे हा त्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. यावरील स्पंदनांपेक्षा सूक्ष्म श्री दत्त प्रभूंचे चैतन्य आहे. त्या दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीणसुद्धा आहे. प्रति कणांचे अनंत भाग केले असतात. त्या कणांचा एक भाग शून्यासमान होतो आणि अनंत शून्यांचे फलस्वरूप ही चराचर सृष्टी ज्या प्रकारे निर्माण होते त्या प्रकारे पूर्णपणे व्यक्तिरेकी पदार्थांचे सुद्धा अस्तित्व असते. त्या दोहोंचे मिश्रण झाल्यास व्यक्तिरेकी पदार्थाचा नाश होतो. पदार्थ आपली लक्षणे व गुणधर्म बदलू शकतो. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असतात त्या मूर्ती चैतन्यवत होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करतात. सर्व मंत्रकुंडलिनी शक्तीमध्ये उगम पावतात. गायत्री मंत्रात 3 पाद आहेत हे सर्व लोकांचा समज आहे. परंतु त्या मंत्रात 4था पादसुद्धा आहे, जो असा आहे की परोर्जशी सावोदम,
चतुर्थ पादम गायत्री निर्गुणम ब्रह्मास सूचित करते. आता बघा इथे ना काय सांगितलेलं आहे, तर कणाद ऋषींचा सिद्धांत सांगितलं, म्हणजे ॲटॉमिक थेरी सांगितलं की परमाणू, समस्त सृष्टी कशी या परमाणूंनी निर्माण झाली. परमाणू म्हणजे ॲटममुळे जी निर्माण झालेली आहे, आणि जे ॲटम ज्याला आपण म्हणतो परमाणू, तो त्या परमाणूमुळे निर्माण आहे. आणि परमाणूपेक्षा सूक्ष्म कणांच्या अस्तित्व, जे परमाणूंपेक्षा सुद्धा सूक्ष्म कण आहेत, ज्यांना आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आता कसं आहे, आता आपल्याला थोडंसं माझाही विज्ञान शाखेचा अभ्यास असल्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकतो की जिथे इलेक्ट्रॉन्स म्हणतात आणि त्याच्यामुळे विद्युत शक्ती उद्भवते, म्हणजे जसं शक्तीचा प्रवाह होतो, इलेक्ट्रिसिटी आपण ज्याला म्हणतो. आता बघा, म्हणजे जरी हे त्यावेळेच्या भाषेत सांगितलेलं असं, तरी आत्ता आपण जी भाषा शिकलो त्या भाषेप्रमाणे हे किती सोपं आहे समजण्यासाठी, की प्रत्येक अणू, रेणू, परमाणू असं जे काही आपण म्हणतो, तर आता ते जी भाषा आपण शिकलो होतो, कधीतरी शाळेतसुद्धा आपण शिकलो, ते इथे स्पष्ट. त्यामुळे त्या परमाणूंपेक्षाही अतिसूक्ष्म अशा कणांमुळे विद्युत शक्ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी जसं कसं सांगितलं ते, जसं सूर्याभोवती सगळे ग्रह फिरत असतात, तसं परिभ्रमण एका कक्षेमध्ये जसं त्यांचं परिभ्रमणच असतं, तसे परमाणूपेक्षाही सूक्ष्म कण आपल्या केंद्रबिंदूस धरून फिरत असतं. म्हणजे जर तुम्ही ॲटॉमिक थेरी बघितलं तर त्या सेंटरला तो न्यूट्रॉन असतो किंवा प्रोटॉन असतो आणि तो प्रोटॉनच्या भोवती इलेक्ट्रॉन्स त्याच्या कक्षेमध्ये फिरतात. जसं सूर्याच्या भोवती ग्रह फिरतात, तसंच इथे जर कोणी सायन्सचं स्टुडंट असेल किंवा कोणी जर शिकलेलं असेल, तर ॲटॉमिक थेरीमध्ये स्पष्ट की सेंट्रलला प्रोटॉन असतो आणि त्याच्या सभोवताली इलेक्ट्रॉन फिरत असतात. म्हणजे जो गाभा असतो कोणत्याही अणूचा की त्याच्या भोवती जे सूक्ष्म कण फिरत असतात त्यांना इलेक्ट्रॉन म्हणत असतात, आणि ते आपल्या कक्षांमध्ये परिभ्रमण. आता सूक्ष्म कणांपेक्षा त्या स्थितीत प्राणीमात्राचे समस्त भावोद्वेगांचे स्पंदन, आता आपल्यातली जी स्पंदन आहेत ना, ती त्या इलेक्ट्रॉन्सपेक्षाही सूक्ष्म प्रमाणात असतात. आणि काय होतं, आता इकडे कसं असतं, स्पंदनशील जगात काहीच स्थिर नाही. आता हे जे स्पंदनशील जग आहे त्याच्यात काहीच स्थिर नाही. बदल हा क्षणोक्षणी घडत असतो. जसं की दोन अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यामधून दोन अणू किंवा रेणू एकत्र आले, दोन वेगवेगळ्या पदार्थांचे अणू जरी वेगळे एकत्र आले तरी त्याच्यामध्ये एकत्र आल्यानंतर ते एकमेकांमध्ये देवाणघेवाण झाल्यावर त्याचं अस्तित्व बदलतं आणि एक नवीन पदार्थ तयार असतो. जसं की हायड्रोजनचा, आता मी थोडंसं इथे नाही मांडलं आहे, पण बघा आता आपण थोडंसं आपल्या भाषेत, म्हणजे आपल्याला जसं की पाणी म्हणजे काय, तर H2O म्हणतो आपण पाण्याला. तर त्याच्यामध्ये काय असतं, हायड्रोजनचा ते दोन अणू असतात आणि ऑक्सिजनचा एक अणू असतो. आता हे दोन्ही अणू एकमेकांमध्ये आल्यावर त्यांच्या स्वभावांमध्ये बदल होतो आणि ते आपल्या मूळचा स्वभाव हा त्याचा बदलतो आणि मग पाणी तयार होतं. असं म्हणजे हा जो कणाद ऋषींचा जो सिद्धांत अगदी सोप्या भाषेत, आता कुठेही याचं स्पष्टीकरण असं अशा प्रकारे दिलेलं नाही, पण आपण काही गोष्टी ह्या आपल्या पद्धतीने समजून घ्याव्या लागतात. आणि थोडंसं मगाशी जे कठीण पद्धतीने जे सांगितलं होतं तेच मी तुम्हाला सांगतो की आणि ह्या स्पंदनांपेक्षाही सूक्ष्म स्वरूपात काय असतं, तर दत्तांचं चैतन्य असतं. दत्तप्रभूंचं जे चैतन्य हा अणू रेणूंपेक्षाही सूक्ष्म स्वरूपातलं आहे. आणि ह्या चैतन्याची किंवा एखाद्या मूर्तीमध्ये जेव्हा या सगळ्या चैतन्याची प्राणप्रतिष्ठा होते तेव्हा त्याला देवत्व येतं. आता कोणत्याही मूर्तीला देवत्व येत नाही, काही ठिकाणी आपला अनुभव येतो. काय येतो, का ते चैतन्य, त्या प्रभूचं, त्या देवाचं जे चैतन्य, दत्तप्रभूंचं चैतन्य हे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म स्वरूपातलं आहे आणि ते जेव्हा त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित होतं. आता इकडे दिलेलं आहे की पदार्थ आपले त्या कणांचा अर्थशून्य समान आहे आणि फलस्वरूप रससृष्टी निर्माण होते. आता या अणू आणि रेणूंमुळे चराचर सृष्टी निर्माण झाल्यानंतर गायत्री मंत्राविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. कुंडलिनी शक्ती 24 तत्वातून आपल्या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात सुद्धा 24 अक्षर आहेत. 24 संख्येला गोकुळम असे नाव आहे. आता 24 संख्येला काय म्हणतात, गोकुलम असे नाव. गो म्हणजे 2 आणि कुलम म्हणजे 4. आता
गो म्हणजे काय 2. आता बघा अर्थ बघा, गो म्हणजे काय 2 आणि कुलम म्हणजे काय 4. ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही, परिवर्तनातीत असते, म्हणून ते 9 या संख्येने सूचित. आता बघा ब्रह्मस्वरूप म्हणजे काय, ब्रह्माचं जे म्हणजे देवाचं जे स्वरूप आहे ते कधीच बदलत नसतं, ते नेहमी ब्रह्मस्वरूप हे कोणत्या संख्येने दर्शविले जातं, 9 संख्येने, कारण का त्याच्यामध्ये काहीच बदल. 8 ही संख्या मायेचे स्वरूप दर्शवणारी आहे. आता 8 ही जी संख्या, 8 ही जी स्वरूप आहे, 8 म्हणजे काय तर माया जी आहे ती 8 या स्वरूपाने दर्शवली जाते. श्रीपाद श्रीवल्लभ यांना आवडणाऱ्या दौ चौपाती देव लक्ष्मीगण अशी मागणी करत असत. आवडणाऱ्या भक्तगणांना म्हणजे ते आवडणाऱ्या भक्तगणांना काय म्हणायचे, दौ चौपाती देव लक्ष्मीगण असे म्हणत. सर्व जीवांचा भगवान व सर्व पतिस्वरूप असलेला परब्रह्मच पतिदेव म्हणजे 9 संख्या, म्हणजे पती म्हणजे काय 9 संख्या, लक्ष्मी म्हणजे 8 ही संख्या. तर 8 होई कोणाचं स्वरूप दाखवतो, तो लक्ष्मीचं. दौ म्हणजे 2 संख्या, चौ म्हणजे 4 संख्या सूचित करतात. 2 पोळ्या मागण्याऐवजी चमत्कारिकपणे दौ चौपाती देव लक्ष्मीगण दौ चौपाती देव लक्ष्मी असे ते मागत असतात. आणि सर्व जीवांचा भगवान परिस्वरूप परब्रह्मच आहे. पतिदेव ही 9 संख्या, लक्ष्मी ही 8 संख्या, 2 ही संख्या, चौ आणि 4 ही संख्या सूचित कर. दौ म्हणजे 2 आणि 4 अशी संख्या सूचित करते. आता इथे सगळं साखर. आता अशा स्वरूपात मागणी करत असत. सर्व जीवांना 2, 4, 9, 8 ह्या गूढ अंकांची आठवण करून देतात. तर 2, 4, 9, 8 हे कसे गूढ अंक आहेत, म्हणजे काय आता त्याचं काहीतरी हे असेल. तर गोकुळमधील परब्रह्म पराशक्ती श्रीपाद श्रीवल्लभ रूपात वास करतात. तर गोकुळमधील परब्रह्म पराशक्ती श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात वास करतात. श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभच आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. आता श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कोण, तर श्रीपाद श्रीवल्लभच आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. गायत्री मंत्राचे स्वरूप त्याच्या निर्गुण पादुके समान आहे असे आम्ही जाणतो. स्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, स्थूल मानव शरीरात 12 प्रकारचे भेद आहेत. सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावाखाली असते. क्रियायोगाच्या अनुसरणाने शरीराच्या सूक्ष्मात सूक्ष्म स्पंदनांची अनुभूती येते. 12 प्रकारचे विविध फरक असणारी ही शरीरे द्वादश आदित्यांच्या अधिपत्याखाली येतात. आपल्या स्थूल शरीराचे सुद्धा 12 प्रकार आहेत असं त्यांनी इथे सांगितलं आहे. थोडंसं समजण्यास कठीण आहे, त्यामुळे आपण जितकं जमेल तितकं वाचून पुढे जाऊया. त्या दिव्य स्थूल शरीराला विस्मयकारक दिव्य स्पंदनांनी नित्य देणगी लाभली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ पिठकापूरमध्ये मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे 108 वर्षे या प्रदेशात आले होते. बघा, मानव स्वरूपात अवतार घेण्याच्या आधीसुद्धा ते 108 वर्ष त्या प्रदेशात होते. त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रूपात ते कुरवपूर क्षेत्र आहेत त्याच रूपात ते येथे आले होते. त्यांच्या दिव्य लीलांना कोठे अंत नाही. म्हणजे ते स्वरूप, जे देहधारी स्वरूप, माणूस स्वरूप त्यांनी धारण केलं, ते चैतन्याचं स्वरूप, कारण का हे दैवी चैतन्य आहे. ते अवतार घेताना फक्त ते मानवी देहात प्रवेश करत असतं आणि मानव स्वरूप धारण करतो. पण त्याआधीही ते चैतन्य, श्रीपाद श्रीवल्लभांचं चैतन्य 108 वर्ष आधीसुद्धा तिथे अस्तित्वात होतं आणि त्यांनी पळणीस्वामींना अनुग्रह केलेला आहे. आणि त्यावेळेला त्यांनी आता ज्या रूपात जे आहेत त्याच रूपात त्यांनी पळणीस्वामींना दर्शन दिले होते. श्रीपाद श्रीवल्लभ तेथे आल्यानंतर काही काळानंतर हिमालयातील काही महर्षींनी बद्रिकेश्वर तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पून पूजा केली. सर्व कमळे श्रीपादांच्या मंगलदायी चरणावर येऊन पडत होती. आता बघा, श्रीपाद श्रीवल्लभ तेथे पोचले, त्याच्यानंतर काय झालं, तिथले जे काही महर्षी होते त्यांनी काय केलं, बद्रिकेश्वर तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणावर ब्रह्मकमळांचा अभिषेक करत होते, अर्पण करत होते. आणि ती सगळी ब्रह्मकमळं ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर येऊन पडत होती. आणि हे मी स्वतः पाहिले आहे. ते काळ आणि अंतराळाच्या अतीत आहेत. पळणीस्वामींचे पवित्र वक्तव्य ऐकून मला
अनुभव आला. मी त्यांना नम्रपणे विचारले, स्वामी, ब्रह्मकमळे म्हणजे काय? ती कोठे उपलब्ध असतात? त्या फुलांची पूजा केली असता दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपण आपल्या सांगण्यात कळाले. तरी कृपा करून माझ्या शंकेचे समाधान करावे. आता बघा, त्यांनी ब्रह्मकमळाविषयी माहिती विचारलेली. ब्रह्मकमळ म्हणजे काय किंवा काय, तर ही माहिती आहे ना, ही ऐकून घ्या, समजून घ्या. आणि त्याच्या आधीच एक वाक्य आलेलं आहे जे खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे कोण? श्रीपाद वल्लभ काळ आणि अंतराळाच्या अतीत आहेत. म्हणजे आपल्याला दिसते त्या सृष्टीच्या पलीकडेही त्यांचं अस्तित्व आहे आणि काळातीत आहेत. म्हणजे ते आजही आहेत, उद्याही आहेत, परवाही आहेत. ते सहजपणे कुठल्याही काळात भ्रमण करू शकतात, कुठल्याही व्यक्तीत पोचू शकतात. आणि पळणीस्वामींना आता शंकर भटांनी ब्रह्मकमळाचं वर्णन करायला सांगितलं. ते ब्रह्मकमळाचं वर्णन कसं करत? माझ्या प्रश्नाला उत्तर देताना पळणीस्वामी दाद्र नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले, श्री महाविष्णूंनी सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती. विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात. श्री दत्तांची कमलपुष्पांची अर्चना केल्यास ऐहिक व आत्मिक संपत्तीचा लाभ होतो. दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडळातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते. सुमारे 12,000 फुटावर हिमालयातून वर्षातून एकदाच हे उमलते. अर्धरात्रीच्या वेळेस ते फूल उमलते, जे अजून एक आश्चर्य. उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो. हिमालयातील साधक महात्मे या दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक दिवस आणि महिने आतुरतेने वाट पाहतात. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत ही फुले बर्फामध्येच गाडलेली असतात. चैत्र मासाच्या आरंभी ही फुले बर्फातून बाहेर येतात. ग्रीष्म ऋतूमध्ये त्याच्या विकासाची प्रक्रिया पूर्ण होते आणि श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री ही फुले पूर्णपणे उमलतात. याच समयी अमरनाथातील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन होते. अरे बाबा शंकरा, हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी, सिद्धपुरुष आणि साधकांच्या लाभासाठी हा अद्भुत चमत्कार आता होत आहे आणि कायमच होत राहील. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो. योगसिद्धीतील विघ्ने नष्ट होतात. हा चमत्कार तत्काळ फळ देतो. त्यामुळे या कमळाच्या दर्शनाने योगी, तपस्वी, सिद्धपुरुष आपल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात. ब्रह्मकमळ पुष्प उमलल्यावर ते अंतर्धान पावते आणि शेवटी ज्याच्या प्रारब्धात त्याचे दर्शन घेणे असते त्यांनी त्याचे पूर्ण दर्शन घेतलेले असते. बाबा शंकरा, मी 10 दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे. दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना तू आणि माधव शांतपणे दर्शन द्यावे. सापसावून मृत झालेली कोणी व्यक्ती आल्यास त्या मृतदेहास नदीच्या प्रवाहात किंवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे. पळणीस्वामींच्या बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले. मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणत होतो. दर्शनात आलेल्या भक्तांनी आम्हास अन्नधान्य पुरविले. जवळच असलेल्या खाली पडलेल्या नारळाच्या फांदीच्या साहाय्याने स्वयंपाक करण्यास सुरुवात करतो असे माधवाने सांगितले. मी मान्य केले. दुसऱ्या माणसावर माधव गेला आणि दैवदुर्विलास बघा, नारळाची फांदी नेण्यासाठी माधवाने उचलल्यावर नारळाच्या झाडाच्या फांदीखाली लपलेल्या नागाने त्याला दंश केला. तिघांनी मिळून त्याला गुहेत आणले. तेव्हा स्वामींच्या आदेशाचा भंग करता येत नसल्याने मी माधवाचे प्रेत पुरले. तेथील लोकांनी मला मदत केली. मी हुंदके देत माधवाचे पवित्र हृदय आणि पवित्र भक्ती आणि श्रीपाद श्रीवल्लभांवरील अढळ श्रद्धा मला आठवली आणि मला अतिवल शोभ झाला. प्रारब्ध अटळ असते म्हणून मी स्वतःचे सांत्वन केले. या दुःखद घटनेनंतर मी दुसऱ्या एका अभागी घटनेचा साक्षीदार झालो. 18 वर्षाच्या एका मृत झालेल्या तरुण व्यक्तीचे नातेवाईक त्याचे शरीर घेऊन आले. ते दुःखाने रडत होते.
तो तरुणसुद्धा स्पर्शदंशाने मृत झाला होता. स्वामींजी योगसमाधीत असल्याची माहिती मी त्यांना दिली आणि स्वामीजींच्या आज्ञेनुसार त्याचे शरीरसुद्धा पुरले आणि असे सांगितले की येथील भक्तांनी त्या पाहुण्यांना सांगितले की माझा मित्र अशाच प्रकारे मृत पावलेले असून स्वामींच्या आज्ञेने ते पालन करून त्याचे शरीर पुरले आहे. ते दुःखी लोक मान खाली घालून अनेक प्रकारे आपल्या दुर्दैवाला दोष देत होते. अनिवार्य परिस्थितीत त्यांनी त्या नवतरुणास पुरले. रोज स्वामींच्या दर्शनाला 3-4 लोक येत असत. समाधीस्थ असलेल्या स्वामींचे शांतपणे दर्शन घेऊन गोंधळ न करता निघून जात. असे 10 दिवस गेले. 11व्या दिवशी पळणी स्वामींमध्ये जाणीवा दिसू लागल्या. 11व्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पळणीस्वामी पूर्ण जागृतावस्थेत आले व त्यांनी माधवास हाक मारली. मी रडत झालेली घटना त्यांना सांगितली. स्वामींनी मला समजावले. त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात मोठे चलनवलन झाल्यासारखे वाटले. मी आणि असह्य वेदनेने दुखू लागले. नंतर पुन्हा अगदी त्यांनी प्रसन्नतेने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली. स्वामी म्हणाले, बाबा शंकरा, माधवाला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने घेण्याचे भाग्य नव्हते. त्यामुळे त्याचे शरीर, सूक्ष्म शरीर, गेल्या 10 दिवसापासून कुरवपुरात असलेल्या चरणांच्या सानिध्यात आहे. काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली. श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अगाध आहे. काळ, कर्म, कारण हे त्याचे रहस्य कोणी जाणू शकत नाही. ते केवळ स्वामीच जाणू शकतात. माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपवले. आपण ते कार्य तत्काळ पूर्ण करूया, असे श्री पळणी स्वामी म्हणाले. आतापर्यंत मनाला ग्रस्त असलेले दुःख क्षणार्धात नाहीसे झाले. माधव पुन्हा जिवंत व्हावा यापेक्षा अधिक काय हवे होते. मला तर दोघांनी सहकार्य केले. दक्षिण बाजूकडील ताडाच्या वृक्ष समूहाखाली जाऊन मी मोठ्याने रडत म्हणालो, हे माधवाला दंश केलेल्या नागराजा, श्री पळणीस्वामीच्या जवळ तू आलेच पाहिजेस. ही अशी आज्ञा आहे. ही श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे. आम्ही काळजीपूर्वक पळणीस्वामींच्या सूचनांचे पालन केले. पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातनं 4 कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या 4ही बाजूस ठेवल्या. थोड्या वेळाने त्या कवड्या जमिनीपासून थोड्या उंचीवर उचलल्या गेल्या आणि उंच आकाशात 4ही दिशांना फडफडत उडाल्या. काही वेळाने उत्तरेकडून एक साप जमिनीवर सरपटत आला. तो अत्यंत अस्वस्थ होता. स्वामींच्या 4 कवड्या त्याच्या फण्यात रुतून बसल्या होत्या. स्वामींनी त्या सर्पाला माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले. त्याने माधवाला सर्पदंश ज्या ठिकाणी केलं तेथूनच ते विष काढून घेतले. स्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या नावाचे पठण करत सर्पावर मंत्रोदक शिंपडले. तो सर्प स्वामींच्या कमलांना स्पर्श करून प्रदक्षिणा घालून निघून गेला. आता बघा, माधवाला काय झालं तर पळणीस्वामींनी जेव्हा त्यांना हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यानंतर पळणीस्वामी ब्रह्मकमळाची माहिती दिल्यानंतर ते समाधीस्थ आणि ते त्यांना म्हणाले की 10 दिवस मी आता समाधीत राहणार आहे, तर माझं दर्शन घेण्यासाठी जर कोणी आलं तर त्यांना दुरूनच दर्शन घ्या आणि साप चावून जर कोणाचा मृत्यू झालेली कोणी व्यक्ती आली तर त्याचा मृतदेह हा नदीच्या प्रवाहात किंवा जमिनीमध्ये पुरून ठेवा असं सांगितलं. त्यानंतर स्वामींच्या दर्शनाला लोक येत होती, जात होती आणि ते अन्नधान्य शिधा काही घेऊन येत त्याच्याद्वारे जेवण करावं, असं काहीतरी खावं शिजवून, असं माधवांनी शंकर भटांना सांगितलं. आणि त्याप्रमाणे ते नारळाची एक फांदी पडली होती, ती फांदी घेऊन स्वयंपाक करण्यासाठी जात असताना त्याने ती फांदी उचलली आणि त्या फांदीखाली असलेल्या सापाने हा माधवाला दंश केला आणि त्या सापाच्या दंशानंतर माधवाचा लगेच मृत्यू झालेला. त्या माधवाच्या मृत्यूमुळे शंकर भट हे अतिशय दुःखी झाले. पण स्वामींच्या आज्ञेप्रमाणे माधवाचा मृतदेह त्यांनी त्या जमिनीत गाडून आणि ते दुःख इतकं तीव्र त्यांना झालं होतं. त्यातच आणखीन एक दुःख वाटायला लागलं. म्हणजे त्याच काळामध्ये आणखीन गावातली काही लोक त्यात एका 18 वर्षाच्या तरुण
मुलाचा मृतदेह घेऊन आले. त्याचाही मृत्यू साप चावल्याने झालेला होता आणि त्यांना मग त्यांनी समजावून सांगितलं की पळणी स्वामींची आज्ञा आहे की असं असं कोणी आलं तर, साप चावलेलं कोणी आलं तर त्याचा मृतदेह जमिनीत पुरून ठेवायचा. आणि मग त्यांना ते अनिवार्य होतं, कारण का स्वामीच जर समाधीमध्ये आहेत तर त्या स्वामींकडे काय ते बोलणार आणि तो कसं हे करणार. त्यामुळे त्यांनी तो मृतदेह हा जमिनीत पुरून ठेवलेला आहे. आणि अशा रीतीने 10 दिवस स्वामींच्या दर्शनाला लोक येत होती आणि दर्शन घेत होती. आणि 10व्या-11व्या दिवशी स्वामींच्या ह्याच्यात चैतन्य आले शरीरात आणि त्यांनी पहिली माधवाला हाक मारली. माधवाला हाक मारल्याबरोबर त्यावेळेला शंकर भटांनी त्यांना सांगितलं की माधवांचा कसा कसा मृत्यू, अतिशय शोकाकुल होऊन त्यांनी घडलेली सगळी घटना त्यांनी शंकर भटांनी त्यांना सांगितली. त्यावर त्यांनी पळणीस्वामींनी सांगितलेलं की हे बाबा शंकरा, माधवाचा मृत्यूचं तू काही दुःख करू नको, कारण का माधवाला त्याच्या स्थूल शरीराने या जन्मामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन होणं शक्य नव्हतं. म्हणून तो सूक्ष्मदेहाने हे 10 दिवस तो श्रीपाद श्रीवल्लभांच्या सानिध्यात श्रीचरणाशी तिथे आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी आता आज्ञा केलेली की माधवाला पुन्हा जिवंत करायचं, अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे. त्याच्यानुसार आपण ते करूया असं त्यांनी सांगितलं. आणि पळणीस्वामींच्या सांगितल्याप्रमाणे ते काम पळणीस्वामींकडून करून घेण्यात. आणि पळणीस्वामींनी सांगितल्याप्रमाणे माधवाचा देह, त्या मृतदेह त्या जिथे पुरला होता तिथून बाहेर काढण्यात आला. त्या एका ताडाच्या वृक्षाखाली नेऊन ठेवण्यात आला. त्याच्या भोवती 4 कवड्या ठेवल्या आणि मग शंकर भटांनी पळणीस्वामींनी सांगितल्याप्रमाणे हाक मारली की हे माधवाला सर्पदंश केलेल्या, हे माधवाला दंश केलेल्या सर्पा, तू परत ये. पळणीस्वामींजवळ अशा आज्ञा. त्यावर त्या 4 ज्या कवड्या होत्या त्या हवेत उडाल्या आणि एक सर्प तिथे आला आणि त्यांनी त्याच्या फण्यामध्ये त्या कवड्या रुतून बसलेल्या होत्या. त्याच्यानंतर पळणीस्वामींनी त्याला आज्ञा केली की ते माधवाच्या शरीरातील रक्त, विष जे काही होतं ते तू शोषून घे, परत घे. त्यावर त्यांनी त्या ठिकाणी दंश केलं, तिथेच परत तिथून ते सगळं विष काढून घेतलं आणि माधव शुद्धीवर आलेला आहे. अशा प्रकारची ही सगळी घटना सांगितलेली आहे. आता आपण पुढचं वाचूया. श्री दत्तभक्तांना अन्नदान केल्याचे फळ. श्री पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, हा साप गेल्या जन्मी स्त्री होता. ती स्त्री वृद्ध झाली. तिने आयुष्यात थोडे पाप केले आणि थोडे पुण्य केले होते. एकदा तिने दत्तभक्ताला जेवू घातले होते. संतुष्ट होणे हा दत्त स्वभाव आहे. मृत्यूनंतर ती यमलोकात गेली तेव्हा तिला यमराजांनी सांगितले, काही पाप आणि काही पुण्य कमावले आहेस. तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिले, त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे. सध्या मनुष्य जगात श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात मी श्री दत्तात्रय आहेत. त्यांनी तुझ्या पापात पुण्याच्या खात्यात बदल करून तुला अधिक पुण्य लाभावे व पापफल कमी लाभावे अशी आम्हाला आज्ञा केली. त्यामुळे चित्रगुप्ताने तुझ्या खात्यात बदल केले आहेत. तुला पापफल प्रथम भोगायचे आहे का पुण्यफल? त्यावर ती स्त्री म्हणाली, थोडे असलेले मी पापफळ मी प्रथम भोगेन आणि पुण्याचा परिणाम असणाऱ्या आयुष्याचा मी नंतर उपभोगेन. त्याप्रमाणे त्या स्त्रीला सर्पाच्या योनीत जन्म मिळाला. तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत होती. त्यामुळे ती अधिक पापसंचय करत आहे. अरे बाबा, 4 प्रकारचे सर्प असतात. पहिल्या प्रकारचे सर्प कोणाला इजा करत नाहीत, फक्त हवा अन्न म्हणून घेतात आणि योगाप्रमाणे जगतात. दुसऱ्या प्रकारचे सर्प ज्यांची सावली पडते त्यांना ठार करतात. त्याच्यावर कोणाची सावली पडल्यास ते चवताळतात. तिसऱ्या प्रकारचे सर्प मानवाच्या नजरेच्या टप्प्यातून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कोणी व्यक्ती समोरासमोर आल्यास ते भीतीने पळून जातात. जरी त्या संबंधित व्यक्तीने त्यांना कुठलीही इजा पोचवली नसली तरी चौथ्या प्रकारचे सर्प कुंची मनोवृत्तीने कोणालाही दंश करतात. ती स्त्री रजोगुणी होती, त्यामुळे तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला. तिच्या पूर्वपुण्याईमुळेच तिने माधवास दंश केला व तो माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला. कालांतराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली व तिला उच्च लोकाची प्राप्ती झाली. गर्भावस्थेतील जीव
सर्प स्वरूपात असतात. नागदोषामुळे मुलांना मरणाधीनता प्राप्त होते. आता बघा इथे काही महत्त्वाचं सांगितलं, गर्भावस्थेतील जे जीव असतात ते सर्प स्वरूपात असतात आणि नागदोषामुळे मुलांना मरणाधीनता प्राप्त होते असं इथे सांगितलं आहे. आणि पुढे आता आपण पुढचा काही भाग आहे याच्यातला तो आता हे करूया. आणि शेवट याचा काय सांगितलेलं आहे की श्री पीठिकापूर श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंगलचरणांना मी अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला व करुणाघन प्रभू म्हणाले, वत्सा माझे दिव्य सुंदर दर्शनच फार मोठा अलभ्य योग आहे जो दुर्मिळपणे उपलब्ध होतो. तुझ्याशी वार्तालाप केलेले सगळे सर्प हे या शताब्दीमध्ये, आता ते मधला जो भाग आहे तो माधव नंबूद्रींचा जो अनुभव आहे तो आपण कधीतरी एका वेगळ्या भागात वेगळ्या प्रकारे बघूया. आणि पळणीस्वामींनी नंतर काय केलं की मंदहास्य केले आणि ते म्हणे, माधवा शंकरा, पीठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू. आता सत्वर स्नानपूर्ती करावी आणि श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे. आता त्यांनी त्याच्यानुसार त्यांना आज्ञा केली की आपण स्नान करूया आणि आपण ध्यानात बसूया असं ते त्यांना म्हणालेले आहेत. आणि इथे मध्ये जो आहे तो माधव नंबूद्रींचा जो अनुभव आहे 10 दिवसाचा तो अनुभव आहे तो आता आपण काही घेणार नाही आहोत आता आजच्या भागामध्ये. पण आपण पुढचे भाग, आता हा भाग मागच्या वेळेला जेव्हा आपण ह्या भागांचं रेकॉर्डिंग केलं होतं त्यावेळेला हा जो भाग आहे आपण लाईव्हच्या स्वरूपात केला होता आणि नंतर पुढचे भाग हे केलं. म्हणजे पहिले 5 भाग झाल्यानंतर हा जो 6वा भाग आहे तेव्हा आपण आपला नामस्मरण लाईव्हमध्ये घेतला होता आणि त्याच्यानंतर मग 7व्या भागापासूनचं आपण पुन्हा रेकॉर्डिंग स्वरूपात केलं होतं. आता नवीन ह्याच्यामध्ये पुन्हा आपण मी हा म्हणून स्पेशली हा भाग तुमच्यासाठी रेकॉर्ड केलेला आहे. आजचा प्रश्न आहे, माधव नंबूद्रींना श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन त्यांच्या कोणत्या स्वरूपातल्या देहाने होणार होते आणि कोणत्या देहाने होणार नव्हते, हाचा प्रश्न आहे आजच्या भागाचा. तर इथे श्रीपाद श्रीवल्लभ कथेचा आपला आजचा हा 6वा भाग पूर्ण होतो आहे. परत 7व्या भागापासून 9व्या भागाच्या कथा आणि या सगळ्या कथा ह्या आजच आपण अपलोड करणार आहोत. आणि आपल्याला पहिल्या 9 भागांचे प्रश्न, जिथे जिथे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं ही व्हॉट्सॲपला पाठवायची. यावेळेला आपण सगळ्या भागांच्या कमेंट ऑफ करून ठेवतो आहे, त्यामुळे या सगळ्याची उत्तरं ही आपल्याला व्हॉट्सॲपला द्यायची आहेत. मला व्हॉट्सॲप मेसेज करून ज्यांची इच्छा आहे त्यांनी ती उत्तरं पाठवायची आहेत. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांचा जय जयकार असो, अशा रीतीने आपण उद्या आता पुढच्या भागात पुढचा अध्याय म्हणजे 4था अध्याय पाहणार आहोत.